माझ्या होणाऱ्या पत्नीने नुकतंच तिच्या मैत्रिणीला स्टॉकिंग एराक शिकवलं आणि त्यासाठी तिने माझं उदाहरण दिलं. 3 वर्षांपूर्वी मी एका अशा घरात राहायला गेलो, जिथे स्विमिंग पूल आणि धावण्यासाठी एक छान रस्ता होता. तिथे माझी भेट माझ्या शेजारी राहणाऱ्या किमशी झाली. ती खूप मैत्रीपूर्ण होती, कदाचित गरजेपेक्षा जास्तच. आम्ही एकमेकांना सगळीकडे भेटू लागलो, किराणा दुकान असो किंवा कॉफी शॉप. मग एक दिवस मी धावत असताना तिने मला थांबवलं. तिने सांगितलं की तिचा फोन हरवला आहे. मी तिला 15 मिनिटे तो शोधण्यात मदत केली, जोपर्यंत तिला तो सापडला नाही. तिने आभार मानण्यासाठी मला दुपारच्या जेवणाला बोलावलं आणि तिथून आमचं डेटिंग सुरू झालं. आणि आता आमचं साखरपूड झालं आहे आणि आम्ही एकत्र राहतोय. पण गेल्या महिन्यात मी चोरून एक संभाषण ऐकलं. किमची मैत्रीण तिच्या फसवणूक करणाऱ्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल तक्रार करत होती आणि म्हणाली की तिला आता एखाद्या चांगल्या माणसाचा पाठलाग करायचा आहे. किम हसली आणि म्हणाली, "मी तुला स्टॉकिंग एराकचा कोर्स करून देऊ शकते." तिने अगदी सविस्तरपणे सांगितलं की तिने कसं माझं वेळापत्रक ट्रॅक केलं आणि मी जिथे होतो तिथेच ती कशी हजर राहायची. तो हरवलेला फोनचा प्रकार? तो तिच्या बहिणीसोबत मिळून रचलेला एक पूर्ण प्लॅन होता. जेव्हा मी तिला याबद्दल विचारलं, तेव्हा तिने याला फक्त एक मस्करी म्हणून टाकलं. तिला यात काहीच चुकीचं वाटत नाहीये. पण आता मला आमच्या नात्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल शंका येऊ लागली आहे.